झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिका झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल. रानो राणी भटकतो शोधत मी तेच फूल. अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल. धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल. कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिका झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी. जे असे तुझे तुझ पाशी. झिंग. प्रेमाने आणि हसून बोललं ना की कोणीही काहीही करायला तयार होतं आपल्यासाठी. ओके बेटा, हॅपी जर्नी टू बेटा. पुढीला नीट घेऊन जा. सत श्री अकाल बाजी. सत श्री अकाल जी. बड़ी चंगी जोड़ी है. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरमारुह्य कविताशाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम्. आपदामपहर्तारं धातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. भर्जनं भवबीजानां मर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्. रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे. रामेणाभियदा निशाचरचमू रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दास्योऽस्म्यहं. रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर. राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने. इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णं. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. काय रे असं काळोखात का बसलायस तू? काय नाही ग, सवय करायला हवी बेबे आता एकटं राहण्याची. दादा अरे नाही काही नाही. राधा जाणार म्हणून जरा इमोशनल झालोय, बाकी काय नाही. कसं आहे ना बघ आता बेबे, संध्याकाळी आता पप्पा कॉफी अशी आरोळी नाही. सकाळी उठून लगबगिनी कोणाला तरी डबा करून देणं नाही. 100 वेळा फोन नाही. कशी आहेस बाई, खाल्लंस का, जेवलीस का, अशा चौकशा नाही. तुला सांगतो राधा गेल्यानंतर एकट्याला हे घर खायला येणार आहे मला. कशासाठी करायचं गे सगळं स्वयंपाक बिपाक नंतर कोणासाठी करायचं हे मला सांगतो. काही नाही, मला तर असं वाटतंय राधाचं लग्न झालं ना की मी वानप्रस्थाश्रमाला निघून जातो. ज्या घरामध्ये सळसळता उत्साह नाही, ज्या घरामध्ये एकत्र केलेली साफसफाई नाही, यापुढे एकत्र पाहिलेले सिनेमे नाहीत, त्या घरात कशासाठी राहायचं मला सांगतो. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजन. महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखारी दूत वैष्णवाय. दीनानाथ हरिरूपा सुंदरा जगदंतरा. पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना. पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका. ध्वजांगे उचली बाहु आवेशे लोटला पुढे कालाग्नि काल रुद्राग्नी देखता कापते भय. ब्रह्मांडे मायले नेणू आवळे दंतपंगती नेत्राग्नि चालिल्या ज्वाळा मृकुटी ताटिल्या बळे. उच्चते मृडिले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्ण कटिका सोटी कंठा किणकिणिताग्रा.
ठकारे पर्वताई सा नीटगा सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्यालय परी कोटीच्या कोटी उड्डाणे जे पावे उत्तरेकडे 7,000 प्लस 500. अरे देवा कसं काय होणार आहे सगळं ऐक देवा ह्याच्यात आणखीन 10. अय्या किती हँडसम दिसताय. वल्ली मला आता अजिबात वेळ नाही हा. नाही हो नाही, हे तुम्हीच आहात त्याच्यावर माझा विश्वासच नाही बसत आहे. या खोलीत आपल्या दोघांशिवाय अजून कोणी आहे का? नाही हो, पण माझं म्हणणं एवढं मनावर घ्यायला असं वाटलंच नव्हतं. वल्ली काय झालंय? किती छान दिसताय. हे कुणी केलंय? लहान मुलांनी केलं असेल हो. हे कुणी केलंय? अहो मला जे जमलं नाही ते या मुलांनी करून दाखवलं. हे कुणी केलंय? नाही कळत हो त्यांना. मला काहीच कळत नाही असं वाटलं का तुला? तुला जशी तुझी भजी खातानाचा फोटो काढलेला आवडत नाही ना, तसंच मलाही हे सगळं आवडत नाही. कळलं? तुम्हाला खरं सांगू का, नाही खरंच इतकं वाईट नाही दिसत आहे हो. नाही. असं ना उलट एकदम तुम्हाला सांगू, जे जुन्या काळातले हिरो असायचे ना, ब्लॅक अँड व्हाईट सिनेमातले, ते कसे दिसायचे ना, असे स्मार्ट, हँडसम, मॅनली, डॅशिंग दिसताय मस्त. छान दिसतंय की नाही? कळतंय ग, मला सगळं कळतंय. हे का कोण कशासाठी करते हे मला सगळं कळतंय. बट आय रिफ्यूज. अहो आणि ऐक, माझ्या आजीला ना एकदम सगळी चॉकलेट देऊ नको. म्हणजे ती मागेल पण तू देऊ नकोस. आता तिला एकच चॉकलेट दे. अरे पण त्या एवढ्या मोठ्या पितात असं एक चॉकलेट कसं देणार? माझी आजी आहे ना. मला आवड वाटेल. अरे काय माऊली, किती उशीर. घरातले सगळे तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसलेत. का? का म्हणजे या घरची सवय वाट पाहणं ही नाही कशा माऊली? होईल, तुम्हाला सुद्धा या गोष्टीची सवय होईल. माऊली टाकतो गरमागरम फक्कडसा चहा टाकतो. आलं घालून. हो, अजून काय करू? नाही. बरं चला, तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी गिझर लावतो आणि चहा करतो. काय? आधी गिझर लावतो आणि मग चहा करतो. चला चला चला, हातपाय धुवून घ्या. अरे आम्ही काही कबड्डी खेळून आलो नाहीये. गाडीने गेलो आणि गाडीने आलो. अरे पण एवढ्या लांबून आलात तुम्ही माऊली? अरे नाशिकला तर गेलो तो, चटकन गेलो चटकन आलो. तुम्ही सांगाव माऊली. हो पण तू बाहेर झाल्यावर फ्रेश वगैरे नाही होत का? अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या करत नाहीत ते. तू चहा टाक, मी येतोय हातपाय धुवून. आपण सदरेवर जावे आणि मुजरा करून घ्यावा. कुठे जाऊन काय करून येऊ? सदरेवर म्हणजे माई आजी आहेत ना, हा. तो या घरातला जगात ना काय, मग त्याला टोल द्यायला नको का नाही, माऊली? मला गणेश मग म्हणाला. या चला, मी येतो. या, नमस्कार. अरे राधा, ये 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 ये, बस 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 ग. तुमच्यासाठी नाही, मी खूप आणले होते ऍक्च्युली, पण घनश्याम म्हणाला की एकच दे आता. ठीक आहे. कसा झाला प्रवास? छान झाला. हो का? अरे रे. हा? नाही म्हणजे आमच्या सामरावने नीट नेली ना तुला? हो, अगदी व्यवस्थित नेलं त्याने. अगं बाई, आलात का? काय ग, कसा झाला प्रवास? मस्त झाला. हो का? हो का? नाही म्हणजे काही गडबड नाही झाली? नाही नाही, गडबड काही नाही झाली. मग काम तुझं झालं? हो, इनफॅक्ट प्रेझेंटेशन खूप छान झालं. आम्हाला मिळालं ते कॉन्ट्रॅक्ट. अरे वा, म्हणजे काहीच गोंधळ नाही झाला, अगदी वेळेवरच पोचलात ना तुम्ही? नाही, वेळेत नाही पोचले. म्हणजे काय झालं की जाताना आमची गाडी बंद पडली 2दा. म्हणजे तुमचा फोन आला होता नाही तेव्हा खरं तर गाडी बंद पडली होती, पण तुम्हाला घरी टेन्शन नको म्हणून नाही सांगितलं मी. पण नाही 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 नाही, घनश्यामची यात काही चूक नाहीये. त्यांनी गाडी अगदी व्यवस्थित चालवली.
पण गाडी बंद पडली. हो. हो, गाडी बंद पडली 2दा. हो का? काय झालं? काय नाही शामरावानं काळे कुटुंबाची परंपरा राखली. हो. गाडी बंद पडली 2दा. हो पडली, बंद पडली, पण बंद पडली ना गाडी 2दा. वा 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 शामराव. नाही मला कळत नाहीये मला तुम्ही मी सांग आम्हाला माहित का काहीतरी गोंधळ. माहिती होतं. नक्की होणार. या. आपण स्कूटर जाऊ मला. ए वैनुडी, त्याच्यापेक्षा तू इथेच थांबून का नाही? अरे 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 माझे पप्पा माझी वाट बघतायत ना घरी. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. अरे देवा. ए दिग्या काका, तू दिग्या काका, दिग्या काका, हे बघ, कोणत्याही फालतू विषयावर मला बोलायची इच्छा नाही, विशेषतः क्रिकेट आणि त्यावर लावलेले पैसे वगैरे. अरे अरे ना काय? हा, मी तुला एवढंच विचारायला येतो. अरे मी तुला विचारायला आलो की तुझा प्रवास कसा झाला. उत्तम झाला. हो, मग निसर्ग दर्शन वगैरे काय? अरे आम्ही तिकडे कामासाठी गेलो होतो, निसर्ग दर्शन करायला गेलो नव्हतो. मग काय थोड्याशा गप्पा बिप्पा? काय झालं? कसं ना, तू एखाद्या विषयावर जेव्हा बोलायला येतोस हो, तेव्हा त्या विषयाने सुरुवात न करता तू एका वेगळ्याच विषयाने सुरुवात करतोस आणि चटकन पकडला जातोस. हो, त्यामुळे बाकीचे विषय बाजूला ठेवूया आणि आपण मूळ मुद्द्याला हात घालूया का? हो, बोल. बॅचलर्स पार्टी कधी करायची? व्हॉट? हळू हळू. व्हॉट? हे बघ, तुझं आता बॅचलर आयुष्य संपलेलं आहे. आता तुझ्या स्वातंत्र्याचा बळी जाण्या अगोदर या स्वच्छंदी पाखऱ्यासारख्या जगण्याला एक सॅल्यूट व्हायलाच पाहिजे. नाही अरे, मी आणि वल्लभ दादानी सर्व संमतीने ठरवलेलं आहे की एक बॅचलर पार्टी आपल्याला करायची आहे. कसं आहे, आमच्या वेळी नव्हती रे, नव्हती, अशी ही कन्सेप्टच नव्हती बॅचलर पार्टीची. आणि आता परत गंगा आणि ज्ञानाचं लग्न होईल तेव्हा आपण धडधाकट असू की नाही माहिती नाही ना आपल्याला. तेव्हा अभि नाही तो कभी नाही. ओके ओके. काय? आणि ही पार्टी कधी करायची, कशी करायची, कुठे करायची, हे सगळं तुला आमचा जासूस येऊन सांगेल. ए बाबा, आत्ता करायची नाही ना, आत्ता राधा आले घरी. संपलं रे, संपलं तुझं स्वातंत्र्य संपलं. आता ती बोलणार, तू ऐकणार. ऑल दी बेस्ट. कना काय? आणि कुठे पचकू नको आपल्या बॅचलर पार्टीचं. माझा सख्खा काका माझी बॅचलर पार्टी प्लॅन करतोय. आम्ही तर DSPL चे ना चॅम्पियन काय चाललंय तुमचं? हा, अरे त्रास देऊ नका तिला, दमून आली आहे ती. राधा जरा 1 मिनिट. जाकी, घनाला बोलायचंय तुझ्याशी. चला पळा रे पळा, मी पण जाते. असं काही बोलायचं नाहीये, एक बॅड न्यूज द्यायचे फक्त. का रे, काय झालं? आई, काहीही भयंकर झालेलं नाहीये. ती गाडी आहे ना, त्याची बॅटरी गेलीये बहुतेक, त्यामुळे आता ती सुरू होणार नाही. मग आता काय, मी म्हणजे तुझी हरकत नसेल तर तुला माझ्या स्कूटरवरनं सोडू शकतो किंवा मग रिक्षा. नाही नाही, आपण स्कूटर जाऊ मला. ए वैनुडी, त्याच्यापेक्षा तू इथेच थांबून का नाही? अरे अरे माझे पप्पा माझी वाट बघतायत ना घरी. अगं मग त्यात काय, मी फोन करते ना महेशरावना. आता हे घर सुद्धा तुझंच आहे, तुला सवय व्हायला हवी ना इथली.
ए वैनुडी थांब ना ग, मम्मी ना तुला माझ्या कविता पण वाचून दाखवीन सगळ्या. हा म्हणजे उद्या लग्न मोडतंय आमचं. घना ए दादा, तू ना एक नंबरचा बावळटच आहेस. अरे राधा वहिनी, तू आग्रह करावास म्हणून थांबलीये. तू सांग ना तिला. बरोबर आहे कुहूच. सांग ना दादा. अरे काय एवढा भाव खातोयस, सांग ना तिला थांबायला. मग सांग ना. मी काय भाव खायचं त्यात, माझी काही हरकत नाही ती थांबली तर. एक मिनिट अरे माझे कपडे पण नाही आणलेले ना मी राहायचे. आई फोन दे, मी महेशरावांशी बोलते. फोन लावून दे मला महेशरावांना, त्यांना कळवायला हवं ना. काय खरंच थांबवायचं? अरे म्हणजे काय, तू आधी फोन दे बरं. अगं फोन देतो मी, पण आई लावून किती दे. ऑड दिसतंय. हे घे, पण ते त्यात काय वैनुडी, मी देते तुला माझे कपडे. हो की नाही? चल ना लवकर. हॅलो हॅलो. हा अहो काय झालं, राधा आणि घना आले इथे, पण आत्ताच सॉरी मी देवकी बोलतेय घनाच्या फोनवरनं. नाही बोला बोला. अहो जावई बापूंचा नंबर आहे माझ्याकडे, कळलं मला, बोला. अगं बाई हो खरंच की. अहो पण हे दोघ जण ना नाशिकहून आले, जरा उशीर झाला. म्हणजे वाटेत ना गाडी दोनदा बंद पडली. हो अरे बापरे, काय फार प्रॉब्लेम नाही झाला? नाही घरी पोचलेत ते, अगदी सुखरूप पोचलेत, काळजीचं काही कारण नाहीये. मी फोन अशासाठी केला की आजच्या दिवस राधाला इथे थांबवू दे का हो. म्हणजे ना ही पोरं खूप आग्रह करतायत तिला. पोरांना वहिनीशी गप्पा मारायच्या आहेत, तर आजच्या दिवस राहू दे का तिला. राहू द्या ना, राहू द्या, माझी काही हरकत नाही, खुशाल राहू द्या. आता तुमचीच मुलगी आहे ती. शिवाय मलाही आता सवय करायला हवी ती नसण्याची. अहो हॅलो, मी देऊ का राधा? हो द्या ना, द्या. अगं बाई राधा आता होती इथे, एवढ्यात पोरांच्या बरोबर आत गेली वाटतं. मी बोलवू का तिला? राहू द्या, हरकत नाही, मी नंतर फोन करतो तिला, बोलतो ती अशी. बरोबर, मग ठेवू का फोन? हो ठेवा. जेव्हा कायमची असेल ना आमच्या घरी, तेव्हा ना मी माझे सगळे कपडे असे काढून ठेवी तिथे बाजूला. हा, आणि मग आपण एक्सचेंज ऑफर करू. म्हणजे तू माझे घाल, मी तुझे घाल. एका लग्नाची दुसरी गोष्ट. माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. माझ्या दारी पिंगा. आई ए आई, राधा कुठे रे? तेच सांगतोय मी. कुहू तिला कविता ऐकवते. तिला आवर, नाही तर उद्यापासून राधा या घरात पाऊल टाकणार नाही. आई झालं की नाही तुझ्या मनासारखं? आता आणखीन कुठला देऊ तुला वैनुडी? सगळे छान दिसतील अगं. हा पण नाही ग होते. नाही का? नाही होत आहे का? मग हा बघ, हा बघ, हा व्हाईट. हा नाही घालू शकणार मी. नाही म्हणजे हे बघ, हा घाल तू. हा पिंक आहे. हे बघ छान दिसेल तुला एकदम. आणि असं ढिला पण आहे ना, डगड. पण फार ब्राईट आहे का? म्हणजे हरकत नाही, पण लहान होणार मला. बरं एक काम करू, मग हा घाल तू. माझा सगळ्यात आवडता गाऊन आहे. तुला इतका छान दिसेल, असं रातराणीच्या फुलासारखं असं गर्द झाडीतलं. एक काम करूयात का? नाही तर हे बघ, तूच बघ तुला कुठला हवाय तो याच्यातला. अगं काय आहे ना कुहू, म्हणजे आहेत सगळे छानच आहे, पण हे नाही ग, म्हणजे लहान काही होतील, काही मला कापडामुळे नाही रात्री कम्फर्टेबल वाटणार, असं आहे थोडस. वैनुडी आपण एक काम करायचं का? काय ग? तू जेव्हा कायमची असेल ना आमच्या घरी, तेव्हा ना मी माझे सगळे कपडे असे काढून ठेवी तिथे बाजूला. हा, आणि मग आपण एक्सचेंज ऑफर करू. म्हणजे तू माझे घाल, मी तुझे घालीन. मज्जा येईल ना वैनुडी? हो. ऐक ना कुहू, ऐक ना. मगाशी मी बाहेर तुला काही म्हणाले नाही, पण अगं आपण दोघी म्हणजे तू मला राधा म्हण ना, वहिनी नाही म्हणालीस तरी चालेल. नाही, असं कसं? म्हणजे तुला सांगू का, एकदम शाळेत असल्यापासूनच ना मला
मला गोरी गोरी पान फुलासारखी छान गाणं खूप आवडायचं. आणि ना मी असं ठरवून टाकलं होतं की घनादादाच्या बायकोला वैनुडी अशी हाक मारायची. तसं मी माझ्या मनाला सांगितलं पण आहे. कोणाला सांगितलंय? हे आवडलं ना तुला? काय ग? हे वैनुडी ग, म्हणजे तुला जराशी गंमत वाटत असेल ना, मी तुला असं वैनुडी वगैरे हाक मारते त्याची. मला खूपच गंमत वाटते सगळं. अगं जाऊ दे, पण ना तुला सांगू का, मी तर अशी आसुसली आहे की मला कोण कधी वहिनी म्हणणार ना. म्हणजे बघ ना, आता दादा मला एक वहिनी आण असं गाणं तर आहे, पण मला कुणाची तरी वहिनी कर असं गाणं कोणीच लिहिलं नाही ना आतापर्यंत. का बरं असं लिहिलं नसेल? मलाच लिहावं लागेल बहुतेक आता. म्हणजे स्वप्नांचा झुला घेऊन येईन मी तुझ्या दारी, स्वप्नांचा झुला घेऊन येईन मी तुझ्या दारी, हाक झाली अनावर, वहिनी आली आपुल्या घरी. सुचलं मला. वा, तू हे कधीपासून आहे तुझं हे असं? अगं लहानपणापासूनच आहे. हो हो. बापरे, लहानपणापासूनच कुहू अशी आहे? मग लहानपणापासूनच. आणि आमच्या घरातल्या कुणालाही माझी अजिबात किंमत नाहीये. मी कविता बिविता करते. अगं बाई, हे बघ राधा, हे बघ, हे खूप छान आहे काकू. बरं आहे ना? पण काकू मला नाही, होईल अगं, होईल. म्हणजे खरं तर मी तो आणला होता सुमुखीसाठी, पण मग माझ्या लक्षात आलं की नाही, तिला नाही बरा दिसणार. आपली सुमुखी का ग काकू? हो, तू चल. काकू माझ्या मापाच आहे. अगं सुमुखी म्हणजे तू घाल ना, तुला शोभून दिसेल. तू येतेस? थँक्स काकू. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.